नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे. आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. अकॅडमी आपल्यासाठी हे PYQचं सिरीज कंटिन्यू घेऊन येत आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, IMP जे काही टॉपिक आहेत एक्झाम ओरिएंटेड ते पण आपण घेतोय आणि पुढचं आपलं एक सेशन असं लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन मिळालं पाहिजे. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. आपण आता नवीन एक सिरीज सुरू करतोय MCQ. PYQचं आपलं सिरीज कंटिन्यू चालू असणार आहे. IMP टॉपिक पण चालू आहेत. आता एक नवीन सिरीज MCQ सिरीज सुरू करतोय. ठीक आहे, चला PYQचं राहिलेले आपण क्वेश्चन बघूया. जे काही TCS अंतर्गत IBPS अंतर्गत झालेले एक्झाम. प्रार्थना समाजाचे संस्थापक पूर्वी खालीलपैकी कोणत्या संघटनेचे सदस्य होते? मित्रांनो, हा क्वेश्चन एक मिनिट आपण थोडं प्रार्थना समाजाचे खालीलपैकी कोणते संघटनेचे सदस्य होते, म्हणजे कोण संघटने सदस्य होतं, हा प्रश्न एक्झामला विचारला आहे. बरोबर आहे. परमहंस सभा, ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज. म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारला आहे. प्रार्थना समाजाचे संस्थापक पूर्वी खालीलपैकी कोणत्या संघटनेसंबंधित सदस्य होते? पर्याय आहेत परमहंस, ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज. आता प्रार्थना समाजाची स्थापना 1867, त्यामुळे आता क्लिअर होईल. सत्यशोधक समाज 1873, आर्य समाज 1875, ब्राह्मो समाज 1828. त्याच्यामुळे ऑप्शन काय उरतो? परमहंस सभा. परमहंस सभा 1848. त्याच्यामुळे क्लिअर उत्तर येतं परमहंस सभा. आता सदस्य कोण होते याचा प्रश्न आला तर लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, भांडारकर, न्यायमूर्ती रानडे हे काय होते? सदस्य होते. त्यामुळे ही गोष्ट पण आपल्याला क्लिअर झाली पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न, पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ही संघटना इंग्लंड मधली आहे. पाली साहित्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचं प्रकाशन करण्यासंबंधीची 1881 ची ही घटना आहे. संबंधित व्यक्ती आहे थॉमस विल्यम रे डेव्हिड. थॉमस विलियम रे डेव्हिड नावाच्या व्यक्तीनं ही पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना केली होती. मित्रांनो, इथं एक आपल्याला याच प्रश्नाला सेम प्रश्न विचारू शकता अशाच प्रश्नासारखा. एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना हा प्रश्न येऊ शकतो एक्झाम, लक्षात ठेवा. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल किंवा एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया हे लक्षात राहू द्या. तसं पाली टेक्स्ट सोसायटी ही इंग्लंडमध्ये स्थापन झालेली पाली साहित्याच्या, लक्षात ठेवा, प्रकाशन, त्याचं पब्लिकेशन, त्यांचं विस्तारासंबंधीची ही संघटना होती. यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आलं? ठिकाण विचारले. अधिवेशनाचं पर्टिक्युलरली ठिकाणाला फोकस करून प्रश्न विचारलाय. ठिकाण पर्याय आहेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक. मित्रांनो, हे दोन्ही पर्याय काढतात कारण का इथं अधिवेशन झालेच नाहीत काँग्रेसच्या इतिहासामध्ये. दोन ऑप्शन आहेत आपल्या समोर, एक तर मुंबई किंवा पुणे. लक्षात ठेवा, पुणे या ठिकाणी 1885 ला अधिवेशन होणार होतं, पहिलं अधिवेशन. परंतु पुण्यामध्ये कॉलराची साथ आल्यामुळं हे अधिवेशन कॅन्सल झालं आणि मुंबईला 1885 ला अधिवेशन झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. आता इथे विचारेल तुम्हाला अधिवेशनाचं ठिकाण, गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई या ठिकाणी अधिवेशन झालं. या अधिवेशनाला एकूण 72 सदस्य उपस्थित होते. सगळ्यात जास्त मुंबई प्रांतामधले सदस्य होते. याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. यानंतर पुढचा प्रश्न, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहेत आपल्या समोर 1924, 1940, 1933 आणि 1919. टर्निंग पॉइंट बघा कशी कशी विचारलेत. वर्ष सगळेच महत्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीनं. उत्तर आहे आपलं 1919 ला, कारण का याचं मूळ 1914 ते 1918 पर्यंतच्या पहिल्या महायुद्धामध्ये आहे खिलाफत चळवळीचं. जगामध्ये 2 गट पडले होते, लक्षात ठेवा. याच्यात एका गटाचं नेतृत्व जर्मनी, तुर्क, ऑस्ट्रिया करत होतं आणि या तुर्कस्तानचा जो सुलतान आहे, बादशाह आहे, त्यांना लक्षात ठेवा सर्व मुस्लिम राष्ट्राचा तो काय होता? खलिफा. आणि हे पदच या पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 1919 ला काय केलं होतं? एक तह झाला होता. या तहामध्ये तुर्कस्तानचं डिवायडेशन केलं होतं आणि खलिफा पद समाप्त केलं होतं. याच्या विरोधामध्ये भारतात 1919 ला अली बंधू, लक्षात ठेवा,
यांनी काय केलं, खिलाफत चळवळीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान, चळवळ सुरू झाली भारतामध्ये. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, भगतसिंग चंद्रशेखर आझाद राजगुरू यांना सँडर्सची हत्या बघा यांनी केव्हा केली, स्पेसिफिक तारीख विचारली आहे. भगतसिंग चंद्रशेखर आझाद राजगुरू हत्या का केली हा प्रश्न जर आला तर आधी आपल्याला हे बॅकग्राऊंड समजून घ्या. सायमन कमिशनच्या विरोधामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. असंच आंदोलन लाहोरला वयोवृद्ध नेते लाला लजपतराय हे आंदोलन करत होते, परंतु दुर्दैवाने लक्षात ठेवा त्यांच्यावर लाठीचार्ज झाला सायमन गो बॅकच्या विरोधामध्ये आंदोलनात, आणि त्यांचा नोव्हेंबर 1828ला मृत्यू झाला. याचाच बदला म्हणून लक्षात ठेवा सँडर्सची हत्या भगतसिंग चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू यांनी 17 डिसेंबर 1928ला हत्या केली. यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सुरत येथे अधिवेशनात एक फूट पडली, म्हणजे काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिली फूट कोणती, केव्हा झाली, त्यावेळेसचे अध्यक्ष कोण होते, प्रश्न आहे. बघा पर्टिक्युलरली सुरतचं अधिवेशन विचारले मित्रांनो. सुरतचं ही जी फूट होती ती 1905च्या, याचं मूळ इथं आहे वंगभंग चळवळ या अनुसरून होते. त्याचं कारण काँग्रेसमध्ये वंगभंग चळवळ संपूर्ण भारतामध्ये विस्तार करायचा का बंगालपुरती ठेवायची, याच्यामुळं विचार गट पडले, 2 गट पडले. एक गट होता तो मवाळ गट म्हणत होता ही चळवळ फक्त बंगालपुरता विषय आहे, बंगालपुरती ठेवायची, आणि बाकीचा जो विचारधारेचे व्यक्ती होते त्यांना असं वाटतं की ही चळवळ भारतामध्ये विस्तार करायची, म्हणजे झाल मतवादी होते लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, बाळ गंगाधर टिळक आणि अरविंद घोष. याच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले आणि ही वंगभंग चळवळ लक्षात ठेवा यामुळं काँग्रेसमध्ये विचारधारेमध्ये फूट पडली आणि 1906चं अधिवेशन कुठं कलकत्ता होतं, पण सगळ्याचं सर्वमान्य व्यक्तिमत्व अध्यक्ष होतात राजा कोण, दादाभाई नौरोजी कलकत्ता अधिवेशनात. यामुळे इथं फूट टळते हा पण पर्याय नाही आपल्यासमोर, हा पण पर्याय नाही, एकच पर्याय होते. 1907ला सुरत या ठिकाणी रासबिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरतं आणि या ठिकाणी काँग्रेसमध्ये 2 गट पडतात, झाल आणि मवाळ. आणि इथं एक लक्षात ठेवा, आता यांचं मिलन किंवा ऐक्य केव्हा होतं, जर काँग्रेसमध्ये ऐक्य पहिल्यांदा जी फूट पडली त्याचं ऐक्य केव्हा झालं जर प्रश्न आला तर लखनौ अधिवेशन किंवा लखनौ करार लक्षात ठेवा. 1916 अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. फूट विचारल्या तर ऐक्य पण विचारू शकतात, लक्षात ठेवा. काय तुम्हाला फूट विचारल्या तर एक्झामला ऐक्य पण येऊ शकतं, ही गोष्ट आपल्याला रूल आउट करून घ्या, कारण का एकाला अनुसरून दुसरा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य भारताचे पहिले, प्रश्न व्यवस्थित वाचा, भारतीय गव्हर्नर विचारले, गव्हर्नर जनरल कोण होते. स्वातंत्र्य भारताचे गव्हर्नर जनरल म्हणले की प्रश्न बदलला, उत्तर बदललं. हाच प्रश्न हे जर वाक्य कट केलं समजा एवढं की भारतीय न विचारता स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, तर लॉर्ड माउंटबॅटन उत्तर येतं, लॉर्ड माउंटबॅटन उत्तर येतं. आणि आता जर असं विचारलं स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर, त्याचं उत्तर येतं सी राजगोपालाचारी. 1948 ते 50च्या दरम्यान हे काय होते, भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती, खान अब्दुल गफार खान नव्हते मित्रांनो. मौलाना आझाद हे काँग्रेसचे अध्यक्ष होते 1923 आणि 1939 पासून 40 पासून 45 पर्यंत. ठीक आहे. यानंतर पुढं, खालीलपैकी कोणत्या घटनेच्या निषेधात रवींद्रनाथ टागोरांनी नाईट ह्या पदवीचा त्याग केला. ही घटना आपल्या समोर आहेत, रॉलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, बंगाल विभाजन करा आणि सायमन कमिशन. सायमन कमिशन 1925-26 ची घटना आहे, परंतु तुम्हाला एक क्ल्यू देतो, रवींद्रनाथ टागोरांनी ही आपलं नाईटहुड ही पदवी किंवा ही पद किंवा हे टायटल 1919ला त्याग केला होता. आपल्या समोर 2च ऑप्शन मिळतात, कारण 1905चा आहे, 2 पर्याय कटले, जालियनवाला बाग हत्याकांड आणि रॉलेट कायदा. आपल्या समोर 2 पर्याय. बघा मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड हा का झाला होता, या रॉलेट कायद्याला विरोध करत होते भारतीय. काय होता हा, गांधीजींच्या भाषेमध्ये काळा कायदा होता, लक्षात ठेवा, बिना अपील बिना दलील काळा कायदा होता. या कायद्याला विरोध जालियनवाला बाग या ठिकाणी करत होते भारतीय, आणि याच जालियनवाला बाग या ठिकाणी इंग्रजांनी काय केलं, मॅजाकर घडून आणला 13 एप्रिल 1919ला. म्हणून या घटनेला जालियनवाला बाग हत्याकांड म्हणतात. याच्या निषेधामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहुड ही पदवीचा
त्याग केला. लक्षात ठेवा. पुन्हा ब्रिटिशांनी त्यांना पद दिलं होतं किंवा पद टायटल दिला होता. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? प्रश्न खूप चांगला आहे मित्रांनो. या विषयीचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी डिटेलमध्ये लेक्चर घेतलेलं आहे. गांधीजींचं आफ्रिकेमधून भारतात योगदान किंवा आफ्रिकेमधलं कार्य याचं डिटेलमध्ये आपलं अनालिसिस मिळून जाईल. आमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आज प्रश्न असा आहे, आफ्रिकेतून परत आल्यानंतर कोणत्या ठिकाणी सत्याग्रह सुरू केला? पर्याय आहेत चौरी चौरा हा पर्याय कटतो. 1922 ची घटना आहे आणि गांधीजींचं भारतात आगमन 1915 ला होतं. तारीख आहे 9 जानेवारी. त्याच्यामुळं पहिला पर्याय कटला. दुसरा 2 पर्याय अहमदाबाद, चंपारण्य, खेडा. लक्षात ठेवा याचा क्रम, पहिला चंपारण्य, दुसरा अहमदाबाद, तिसरं खेडा. कधी जरी प्रश्न आला परीक्षेला गांधीजींचं भारतामधलं सत्याग्रह आंदोलनाचा क्रम कसा होता? चंपारण्य फर्स्ट, अहमदाबाद सेकंड आणि खेडा. त्याच्यामुळे उत्तर काय येईल? चंपारण्य. ठीक आहे. आता हे चंपारण्य बिहार मधलं हे 3 कटिया पद्धतीच्या विरोधामधलं हे झालेलं आंदोलन होतं. महत्वाचं नाव चंपारण्य सत्याग्रह. यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि विशेषतः कोल्हापूर राज्याचं भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी आंदोलन करणारं नेतृत्व कोण? तर पुढीलपैकी बाबू शेणमाके, माधवराव बागल, गोदावरी परुळेकर आणि लहुजी वस्ताद. आपल्या समोर ऑप्शन आहेत 4. थोडं व्यवस्थित उत्तर द्या. लहुजी वस्ताद हा पर्याय येणार नाही. महात्मा फुले जर आपल्याला वाचनामध्ये आले असतील तर कालखंड खूप वेगळा येतो. बाबू शेणमाके, माधवराव बागल, गोदावरी परुळेकर आपल्या समोर ऑप्शन आहेत. तर उत्तर आहे माधवराव बागल. यानंतर पुढचं 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? 1905 भारतीय इतिहासामधलं खूप महत्त्वाचं अधिवेशन होतं. हे बनारस या ठिकाणी झालं होतं. बघा आता एक उत्तर मिळालं ह्या PYQ मधून. 1905चं अधिवेशन कुठं झालं होतं? बनारसमध्ये. हा ॲडिशन पॉईंट. अध्यक्ष कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले होते. यावेळेस महत्त्वाचा टर्निंग पॉईंट काय होता? भारतामध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली होती. वंगभंग चळवळ. त्याचं कारण, ही चळवळ सुरू होण्यामागचा उद्देश बंगालचं विभाजन केलं होतं. काय? बंगालचे विभाजन केलं होतं. याच्या निषेधार्थ युनिफिकेशन म्हणजे एकत्र बंगालसाठी ही सर्वात मोठी चळवळ सुरू झाली होती. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोण ऑगस्ट 1943 ते 46 या काळात ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्रातील साताऱ्यात समांतर सरकारचे नेते होते? काय नाही, महाराष्ट्रातलं प्रति सरकार किंवा पत्री सरकार कोणी स्थापन केलं या संबंधी प्रश्न आहे. नागनाथ नायकवडी, माधव श्रीहरी आणे, क्रांतिसिंह नाना पाटील, माधवराव बागल. पण विचारले सातारा, त्याच्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटील याचं उत्तर आहे. क्रांतिसिंह नाना पाटील. मित्रांनो नंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांना सहकार्य लाभले यशवंतराव चव्हाण. लक्षात ठेवा. यानंतर आणखीन एक ॲडिशन माहिती, भारतामध्ये जे काही समांतर सरकार स्थापन झाले होतं सर्वात जास्त काळ चालणारं सरकार म्हणजे कोणतं? क्रांतिसिंह नाना पाटलाचं हे सरकार होतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीनं 1928 मध्ये अधिकार विधेयकाच्या मागणी केली होती? पर्याय आहेत बहुभाई पटेल समिती, वर्ष आहे 1928, थोडं लॉजिक लावा. MN रॉय समिती, मोतीलाल नेहरू समिती, MPT आचार्य समिती. मित्रांनो याला दुसरं एक लक्षात ठेवा, नेहरू समिती किंवा नेहरू रिपोर्ट पण म्हणतात. हे थोडं करेक्शन करून घ्या. म्हाडाला हा प्रश्न आलाय. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसनं सर्वसमायक अशी कमिटी किंवा समिती स्थापन केली. तिचं नाव होतं नेहरू कमिटी किंवा नेहरू. त्यांनी जो रिपोर्ट दिला त्याला नेहरू रिपोर्ट म्हणतात. पर्यायामध्ये मोतीलाल नेहरू समिती येईल किंवा नेहरू रिपोर्ट येईल. तर नेहरू रिपोर्ट आला तर पंडित जवाहरलाल नेहरू असं न समजता त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी होती. यांनी काय केलं? अधिकारासंबंधीचं विधेयक मागणी केली होती. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? प्रश्न रिपीट होतोय. चंपारण्य, त्याच्यानंतर अहमदाबाद आणि पुढचं खेडा. कधी आले? 9 जानेवारी 1915ला. 16ला काय केलं? साबरमती आश्रमाची स्थापना. परंतु मी जर प्रश्न असा विचारला, दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये जेव्हा गांधीजी परत आले तेव्हा अखिल भारतीय पहिलं आंदोलन कोणतं किंवा कोणतं पहिलं अखिल भारतीय आंदोलन केलं? तर त्याचं उत्तर द्या, असहकार आंदोलन. असहकार आंदोलन. प्रश्न कसाही फिरू शकतो, लक्षात ठेवा. इथं पहिलं आंदोलन विचारले किंवा पहिला सत्याग्रह विचारला, मी जर शब्द असा म्हणला अखिल भारतीय पहिलं आंदोलन कोणतं? तर असहकार, जे अखिल भारतीय स्तरावर होतं 1920ला.
पुढचा, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? जहाल. पर्याय आहेत फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळ कृष्ण गोखले आणि बाळ गंगाधर टिळक. बघा, जहाल नेते विचारलेत. इतिहासामध्ये महत्वाचे 4 जहाल नेते होते. लाल बाल पाल म्हणायचे बघा, म्हणजे बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय. म्हणून लाल बाल पाल. आणखीन एक व्यक्तीला ऍड करा, अरविंद घोष. लक्षात ठेवा, हे जहालमतवादी विचारधारेचे होते. म्हणजे सनदशीर मार्ग, अर्ज, विनंत्या या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता आणि म्हणून काय होते, प्रत्यक्ष ऍक्शनच्या मूडमध्ये हे लोक असणारे होते आणि समाजामध्ये जो अन्याय व्हायलाय, काँग्रेसचे जी विचारधारा आहे यांच्यावर त्यांचा म्हणजे मवाळा विचाराचा विश्वास नव्हता. पुढचा, खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण? ऑप्शन आहेत बाळ गंगाधर टिळक, आनंद मोहन बोस, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय. बाळ गंगाधर टिळक हे गीता रहस्य. मित्रांनो, गीता रहस्य हा ग्रंथ 1908 ते 14च्या दरम्यान मंडालयाच्या तुरुंगामध्ये असताना टिळकांनी हा ग्रंथ लिहिला आणि 1915ला पुणे या ठिकाणी प्रकाशित झालेला होता हा ग्रंथ. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण? पर्याय आहेत सुभाषचंद्र बोस, सी राजगोपालाचारी, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद फौज किंवा इंडियन नॅशनल आर्मी ही यासंबंधी आणखीन एक नाव जोडतो मी, कॅप्टन मोहन सिंग आणि रासबिहारी बोस. ही लक्षात ठेवा, मोहन सिंग, रासबिहारी बोस. सिंगापूरमध्ये भारतीय सरकार स्थापन केलं होतं. यानंतर स्वतंत्र भारतीय सरकार. 1894 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली? याच्या अगोदर प्रश्न आला होता, 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? प्रश्न बघा कसा मॉडिफाय केलाय. एक्झाम आहे भूमी अभिलेख, प्रश्नाला फक्त त्यांनी काय केले, वर्ष चेंज केले आणि मॉडिफाय केला प्रश्न. चाफेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली याच्या अगोदर विचारलं होतं, कोणाची? 1897 ला चाफेकर बंधू कोणाची हत्या केली? हिंदू धर्म संरक्षणी सभेची स्थापना केली. नागरी प्राचार्यांनी सभा, मद्रास महाजन सभा, पुन्हा सार्वजनिक सभा हे पर्याय नाहीत. लक्षात ठेवा. त्याचं कारण बघा, वर्ष विचारल्यामुळं 1894 विचारले आणि ही नागरी प्राचार्यांनी सभा नाही आहे महाराष्ट्रासंबंधी. प्रश्न आलाय चाफेकर बंधू क्रांतिकारकासंबंधी, महाराष्ट्र इतिहासासंबंधी. मद्रास महाजन सभेची स्थापना 1884 ची आहे. पुन्हा सार्वजनिक सभा 1867 काय पुस्तकामध्ये 1870 मध्ये याची स्थापना झाली होती. त्यामुळे हा प्रश्न कुठेतरी बदलतो याचं उत्तर. पुढचा प्रश्न, गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रॉलेट कायद्याला अहिंसक विरोध दिवस जसे की मानभंग किंवा कायदाभंग, प्रार्थना, हरताळ, स्ट्राईक दिवस म्हणून पाळण्याचं सांगितलं होतं? गांधीजींनी कोणत्या कायद्याला, मी सरळ सांगतो, ज्याला रॉलेट कायदा किंवा काळा कायदा, काळा कायदा सोप्या भाषेत लिहा, रॉलेट कायदा. प्रश्नामध्ये आणखीन प्रश्न विचार, रॉलेट कायदा प्रश्नात प्रश्न विचारलाय. मी आता आणखीन एक प्रश्न मॉडिफाय करतो. रॉलेट कायदा एवढा काय न्यूज मध्ये ज्याच्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड घडला, काय होता हा कायदा? मित्रांनो, एखाद्याला जर अटक केलं तर त्याला त्याचा म्हणजे अटक केल्यानंतर जामीन घेण्याचा पण अधिकार नव्हता आणि का अटक केलं हे विचारण्याचा पण अधिकार नव्हता. म्हणून या कायद्याला बिना अपील बिना दलील कायदा असे म्हणत होते. काय आणि हे करण्यामागचं काय, तर पहिल्या महायुद्धानंतर भारतीयांना जे आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन तर पूर्णच केलं नाही. त्याच्यामुळे काय झालं, भारतीयांचा 1857 सारखा असा ब्रिटिशाविरुद्ध काय होता, द्वेष वाढत होता. या अनुषंगानं हा काळा कायदा पास केला 1919 ला. याच्या विरोधामध्ये गांधीजींनी भारतीय नागरिकांना काय केलं होतं, आव्हान केलं होतं की तुम्ही 6 एप्रिल 1919 ला काय करा, तुम्ही स्ट्राईक करा, पण कसं, अहिंसेच्या मार्गाने, हिंसा नको. गांधी तत्व होतं सत्य अहिंसा, लक्षात ठेवा. मग शेवटी याला काय झालं, 6 एप्रिल हा दिवस ठरला. दुर्दैवानं भारतीय इतिहासामधला एक काळा दिवस आहे. 13 एप्रिल 1919 ला अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग या ठिकाणी एक हत्याकांड घडतो. यामध्ये अमनुष्य जवळपास 1400 लोकांचा बळी जातो. याला जालियनवाला बाग किंवा जालियनवाला मॅजाकर असे म्हणतात. पुढचं, खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते?
पर्याय आहेत महादेव गोविंद रानडे. मित्रांनो आधी तुम्हाला वर्ष सांगतो, 1940 नंतरची ही घटना आहे. त्याच्यामुळं महादेव गोविंद रानडे यांचं लक्षात ठेवा, तोपर्यंत निधन झालं होतं. 1915लाच गोपाळकृष्ण गोखले, त्यामुळे हा पण दोन पर्याय आपल्या समोर करतात, लक्षात ठेवा, कारण का हा कार्यकाल नाही. ऑप्शन आहेत मल्लप्पा धनशेट्टे, आचार्य विनोबा भावे. 1931ला सोलापूर सत्याग्रह केला म्हणून मल्लप्पा धनशेट्टी, लक्षात ठेवा, आणि कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना काय दिली होती, फाशी दिली होती येरोडा या ठिकाणी. पण ऑप्शन डायरेक्ट उडतो आचार्य विनोबा भावे. ठीक आहे. आता प्रश्न आणखीन एक मॉडिफाय करतो मी. खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रह होते, दुसरे सत्याग्रही होते. प्रश्न बदलला, उत्तर बदलतं, पर्याय बदलतो. नाव लिहा, पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा, गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कोणी दलिताचं प्रतिनिधित्व केलं. लय वेळा प्रश्न रिपीट होतोय मित्रांनो. टोटल इतिहासामध्ये 3 गोलमेज परिषद झाल्यात. राऊंड टेबल कॉन्फरन्स 1, 2, 3. तिन्ही परिषदेमध्ये कोण होतं, प्रश्न व्यवस्थित बघा. प्रश्न जर कोण होतं म्हणजे आलं तर तेज बहादूर सप्रू पण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. गांधीजी फक्त काँग्रेसच्या वतीनं दुसरे गोलमेज राऊंड टेबलला हजर होते. सरोजिनी नायडू पण दुसऱ्याच होत्या. त्यामुळं पर्याय आपल्या समोर 2 आहेत, पण प्रश्नामध्ये थोडं व्यवस्थित विचार त्यांनी. दलितांचे प्रतिनिधी म्हणून उत्तर येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिलं अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेण्यात आलं. प्रश्न रिपीट झालाय, मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं. मी डेट सांगतो, 28 डिसेंबर 1885ला मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज या ठिकाणी काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं. काँग्रेसची स्थापना झाली. व्यामेशचंद्र बॅनर्जी, WC बॅनर्जी या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते. एकूण 72 सदस्य या अधिवेशनामध्ये उपस्थित झाले होते. या 72 पैकी सर्वात जास्त बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा बॉम्बे प्रांताचे सदस्य होते. याच्या बाहेर प्रश्न पहिल्या अधिवेशनामध्ये जाणार नाही. यानंतर पुढं मुंबईतील टिंबटिंबे येथे MK गांधी, लक्षात ठेवा, मोहनदास करमचंद्र गांधी यांनी भाषण दिलं व भारतामध्ये भारत छोडो आंदोलन सुरुवात झाली. याला चलो दिल्ली किंवा चलो दिल्ली आंदोलन पण म्हणतात, क्विट इंडिया मूव्हमेंट म्हणतात, ब्रिटिश भारत छोडो आंदोलन पण म्हणतात किंवा आझाद चळवळ पण म्हणतात, लक्षात ठेवा. ही घटना आहे 1942 ची. नाव आहे, काय नाव आहे, मुंबईतील MK गांधी यांनी भाषण दिलं आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली. ग्वालियर टँक मैदान, आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओवेल मैदान. प्रश्नामध्ये 2 पर्याय आपल्याला कन्फ्यूज करू शकतात, लक्षात ठेवा. 2 पर्याय, आझाद मैदान, ग्वालियर टँक मैदान. उत्तर याचं ग्वालियर टँक मैदान, परंतु हा पर्याय आपल्याला थोडं स्पष्टीकरण सांगतो. ग्वालियर टँक मैदानाचंच नामांतरण पुन्हा आझाद मैदान केलं. घटना होती 8 ऑगस्ट 1942ला मुंबई या ठिकाणी. गांधीजींनी डू ऑर डाय, करा या मराचं घोषणा दिली. कुठं, ग्वालियर टँक वरून. म्हणून याचं उत्तर लिहा ग्वालियर टँक. हा पर्याय चेंज करा, पण याचं नाव आहे, दुसरं नाव नामांतरण केलं आझाद मैदान. त्याच्यामुळे इथं दुसरं लक्षात ठेवा, किंवा वरीलपैकी हे कट करून टाका पर्याय. ग्वालियर टँक मुंबई 8 ऑगस्ट 1942ला. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. आताच म्हटलं तर व्यामेशचंद्र बॅनर्जी, 1885 मुंबई या ठिकाणी. जॉर्ज यूल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, हे पण बरोबर आहे. हे पण अध्यक्ष होते, पण वर्ष वेगवेगळं आहे. ठीक आहे. पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण, मी लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे, काँग्रेस आणि काँग्रेसचे अधिवेशन. 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. आपल्या समोर पर्याय आहेत, आर्थर जॅक्सन, रँड, मायकल ओडवायर, जॉन सँडर्स. तर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, रँडची हत्या केली 1897 पुणे या ठिकाणी. प्लेग कमिशनर चाफेकर, लक्षात ठेवा, कोण, रँडची हत्या कोण, चाफेकर बंधूंनी. खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही. प्रश्न रिपीट होतोय, आचार्य विनोबा भावे. याच्यामध्ये आपल्याला दुसरे तिसरे पण सत्याग्रही माहीत असले पाहिजे. दुसरे आणि तिसरे कमेंटमध्ये सांगा मला, दुसरे सत्याग्रह, तिसरे सत्याग्रही. आणि पुढचा एक प्रश्न आहे याच्यावर, वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केव्हा झाली. ठीक आहे. प्रश्न असा येऊ शकतो, ऑगस्ट ऑफर, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ आणि कॅबिनेट मिशन याचा क्रम सांगा. पुढचा, लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादक लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, स्वराज. ऑप्शन चांगले आहेत बघा. बहिष्कार, स्वराज्य, स्वदेश, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, हे टिळकांच्या काय होत्या, चतुसूत्री होत्या.
1905 वंगभंग चळवळीच्या टिळकांनी ह्या मांडलेल्या चतुसूत्री होत्या. स्वराज्य, स्वदेश, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण. परंतु पैसा फंड म्हणलं की स्वदेशी या विषयावर लिहून कोणत्या वर्तपत्रामध्ये? केसरीमध्ये. केसरीची सुरुवात 4 जानेवारी 1881 ला पुणे. मराठी भाषेतलं मराठी वर्तपत्र होतं, लक्षात ठेवा. संपादक होते 81 ते 87 गोपाळ गणेश आगरकर, त्यानंतर टिळक. महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला? वारली उठाव 1940. 1940 मध्ये महाराष्ट्रामध्ये वारली उठाव झाला होता. पुणे करारावर कोणी सही केली? पुणे करार इतिहासामधला फेमस आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा डिक्लेअर केला होता. या जातीय निवाडामध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा करण्यात आली. याच्या विरोधामध्ये गांधीजींनी पुणे या ठिकाणी आमरण उपोषण केलं. पुणे या ठिकाणी. आणि शेवटी गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा, आणि काँग्रेसचे त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय व सी राजगोपालाचार्य यांनी काय केलं होतं? सह्या केल्या होत्या. म्हणून वरील सर्व बरोबर. तारीख आहे 24 सप्टेंबर 1932, लक्षात ठेवा. पुणे करार. पुणे करार 24 सप्टेंबर 1932. यानंतर गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रॉलेट कायद्याला अहिंसक विरोध दिवस म्हणून मानभंग व प्रार्थना हरताळ करण्यास सांगितलं होतं? 6 एप्रिल 1919 तारीख पाठ करा या दिवशी. पुढचं खालीलपैकी कोण 1905च्या अधिवेशनाच्या काँग्रेसच्या अध्यक्ष होते? गोपाळ कृष्ण गोखले. इथे ॲडिशन माहिती लिहा. बनारस. मित्रांनो, हे जे अधिवेशनावर प्रश्न येते काँग्रेसच्या या विषयीचा छोटासा म्हणजे व्हिडिओ आपल्याला आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी यूट्यूब चॅनल मिळून जाईल. टेलिग्रामला लिंक मिळून जाईल आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा. यावर ह्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व अधिवेशन 1947-48 पर्यंतचे सगळे अधिवेशन मी कव्हर केलेले आहेत. पुढचा प्रश्न 1840 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापना झाली? परमहंस मंडळ 1840. इथं मी थोडं करेक्शन करतो. 1848 बघा, लक्षात ठेवा. 48 मध्ये परमहंस. काही पुस्तकामध्ये याचं उत्तर वेगळं दिलेलं आहे बघा, लक्षात ठेवा. ही तारीख थोडं आपण करेक्शन करूया. याला असं करू 1839 आणि 1844. तुम्हाला लिंक करून सांगतो. मानव धर्म सभा ही 1844 ला सुरत या ठिकाणी स्थापन झाली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर बघा, लक्षात ठेवा, या संबंधीचं व्यक्तिमत्व होतं. आणि 31 जुलै बघा, 31 जुलै 1849 ला मुंबई या ठिकाणी, आज त्यावेळेसचं बॉम्बे, आजचं मुंबई या ठिकाणी कोणता? परमहंस मंडळी याची स्थापना झाली. आणि परमहंस मंडळीची स्थापना मुंबई. आता याचे संबंधित संस्थापक किंवा सदस्य विचारलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग, काही काळ महादेव गोविंद रानडे, भांडारकर पण या संबंधित होते. पुढंच ही ॲक्च्युली खरं तर गुप्त संघटना होती. फक्त 1849 हे वर्ष लक्षात ठेवा, कारण का मानव धर्म सभा सुरतला स्थापन झाली 1844 आणि 1849 ला मुंबई या ठिकाणी परमहंस मंडळाची स्थापना झाली होती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापना कोणत्या वर्षी केली? स्पेसिफिक वर्ष विचारले. 1864 नाही, 1889 नाही, 1857 नाही, 1875. 10 एप्रिल 1875 ला मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. या हेडक्वार्टर हे पण मुंबई होतं. नंतर हेडक्वार्टर आर्य समाजाचं लाहोरला शिफ्ट करण्यात आलं. या संबंधी व्यक्ती लाला हंसराज, लाला लजपत राय, स्वामी श्रद्धानंद, सत्यार्थ प्रकाश हे या वृत्तपत्र संबंधी होतं. सत्यार्थ प्रकाश. ठीक आहे. वेदाकडे चला, बॅक टू वेदास हा त्यांचा नारा होता. पुढचं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केव्हा केली? स्पेसिफिक व्यक्तीला फोकस करून संघटना विचारल्या, त्यांचं कार्य विचारले. ब्राह्मणोत्तर संघटना आहे. 24 सप्टेंबर 1875, 24 सप्टेंबर 1873. तर पर्याय आहे 24 सप्टेंबर 1873 ला पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं? सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पुढं प्रश्न रिपीट होतोय, कशाची स्थापना केली? सत्यशोधक समाजाची. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केव्हा केली होती? परत तोच प्रश्न आलाय. 24 सप्टेंबर
फक्त एक्झाम वेगळी आहे. ITI ला विचारला प्रश्न 1873ला पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र किंवा संबंधी युक्ती कृष्णराव भालेकर, दीनबंधू वर्तपत्र, नारायण मेघाजी लोखंडे, सावित्रीबाई फुले. मित्रांनो, आपल्याला सत्यशोधक समाजाची पहिली शाळा हडपसर या ठिकाणी सुरू झाली. सत्यशोधक समाजाचा पहिला विवाह, सत्यशोधक पद्धतीने झालेला विवाह, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. पुढं, हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कोणत्या वर्षी हिंदू महासभेची स्थापना झाली? 1915ला हिंदू महासभेची स्थापना झाली. याच्यावर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. हिंदू महासभेसंबंधीचा विनायक दामोदर सावरकर केव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले? इथं आपल्याला प्रश्न येऊ शकतो. 1936-37च्या दरम्यान विनायक दामोदर सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले होते. आता हिंदू महासभेचे संस्थापकापैकी एक लक्षात ठेवा, मदन मोहन मालवीय. लक्षात, कोण? मदन मोहन मालवीय हे हिंदू महासभेचे संस्थापकापैकी एक होते. पुढं, मुलीसाठी अनाथ बालिका आश्रम. बघा, अनाथ आश्रमाची स्थापना कुणी केली? महर्षी धोंडू केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, ताराबाई शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले. जर आपल्याला याचं वर्ष आठवलं तर आपल्याला क्लिअर होईल. 1899ला स्थापन झालं होतं अनाथ बालिका आश्रम. यामुळे पर्याय रूल आउट करूया. महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन 1890ला झालं होतं. आपल्यासमोर गोपाळ गणेश आगरकर यांचं पण निधन 1895च्या दरम्यान झालं होतं. हा दोन पर्याय काढतात, एक तर महर्षी धोंडू केशव कर्वे किंवा ताराबाई शिंदे. मित्रांनो, महिला संबंधी कार्य महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं आहे. 1899ला अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण दिव्यांग बालक आणि महिलांसाठी शारदा सदनची स्थापना केली? काय? शारदा सदनची स्थापना केली. आपल्यासमोर पहिले आहेत पर्याय आहेत महर्षी धोंडू केशव कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले, पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. शारदा सदनची स्थापना 1889ला झाली होती. हे स्पेसिफिक गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर पुढचा प्रश्न, प्रार्थना समाज स्थापना कोणत्या वर्षी व कोठे झाली? कोठे म्हटलं की मुंबई? कोणत्या वर्षी म्हटलं? बघा, वर्ष विचारले 1867ला आणि केव्हा तारीख जर विचारली 31 मार्चला झाली 1867. ठिकाण मुंबई. आता या प्रश्नाला मॉडिफाय करतो. प्रार्थना समाजाचे संबंधित व्यक्ती किंवा संस्थापक डॉक्टर आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर असे महान व्यक्ती या ह्याचे सदस्य होते. पर्याय आपला 1 नंबर. पुढं, राजाराम मोहन राय यांच्या मतीनं खालीलपैकी कोणता कायदा गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिंगनं मंजूर केला? मित्रांनो, या संबंधीचा व्हिडिओ इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मिळून जाईल डिटेलमध्ये. राजाराम मोहन राय आणि ब्राह्मो समाज आणि केव्हा कायदा मंजूर केला? आपल्यासमोर पर्याय आहेत हुंडा कायदा, सती प्रतिबंधक कायदा, बालविवाह कायदा, बाल शिक्षण कायदा. सतीचा कायदा विल्यम बेंटिक आणि राजाराम मोहन राय म्हटलं. गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिक यांचा कालखंड 1828 ते 33 आणि सतीचा कायदा 1829. त्याच्यामुळे आपल्याला इथं क्लिअर पिक्चर होतो. सतीचा कायदा राजाराम मोहन राय यांच्या मतीनं लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. मित्रांनो, हा कायदा 1829ला बंगाल प्रांतात लागू झाला आणि 1830ला मद्रास आणि बॉम्बे प्रांतात लागू झाला. बॉम्बे प्रांतामध्ये या संबंधीचं कार्य सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य केलं सती संबंधी जगन्नाथ, लक्षात ठेवा, शंकर शेठ यांनी केलं. आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढचा, विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेलं पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातलं आहे? जेव्हा लोकमान्य लक्षात ठेवा, माफ करा, जेव्हा विनायक दामोदर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा 1910 आणि 11ला 2 वेळा सुनावण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं अंदमान या ठिकाणी जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि पुन्हा त्यांना महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी नजरकैदेमध्ये काय करण्यात आलं, तेव्हा त्यांनी रत्नागिरी या ठिकाणी लक्षात ठेवा एक पतित पावन मंदिर बांधलं. हे मंदिर मुख्यतः सर्व धर्मियासाठी होतं, सर्व समाजासाठी होतं. इथं भेदभाव नव्हता. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1873ला. तारीख आहे 24 सप्टेंबर. ठिकाण आहे पुणे. संस्थापक आहेत महात्मा ज्योतिराव फुले. वर्तपत्र आहे त्यांचं मुखपत्र दीनबंधू. यानंतर पुढचा प्रश्न, केसरी हे प्रसिद्ध मराठी वर्तपत्र टिंबटिंबने प्रकाशित केलं. ऑप्शन आहे गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, बाळगंगाधर टिळक आणि महात्मा गांधी. मित्रांनो, केसरी हे 4 जानेवारीला मराठी भाषेतील 1881ला प्रकाश झालेलं वर्तपत्र होतं. याचे संपादक होते सुरुवात कोणी केली? बाळगंगाधर टिळक यांनी केली. सुरुवातीचे संपादक होते 81 ते 87 पर्यंत
गोपाळ गणेश आगरकर आणि 87 त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर टिळक यांचे संपादक बनले होते. परंतु प्रकाशित कुणी केलं म्हणून विचारलं, त्याच्यामुळं बाळ गंगाधर टिळक याचं उत्तर आहे. यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापना कोणत्या वर्षी केली? आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. पर्याय आहेत आपल्या समोर 64, 89, 57 आणि 75. म्हणजे 1875 त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी स्थापना केली. नारा दिला वेदाकडे परत चला, त्यांचं सत्यार्थ प्रकाश. यानंतर हेडक्वार्टर मुंबई होतं, पुन्हा लाहोरला ट्रान्सफर केलं. संबंधित व्यक्ती लाला हंसराज, लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद. राजाराम मोहन रायांच्या मतीनं कोणता कायदा गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिंकने पास केला? प्रश्न रिपीट होतोय. सतीचा कायदा मागच्याच प्रश्नामध्ये डिटेलमध्ये कव्हर केले. पुढं 1849 मध्ये भारतात खाली कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापना झाली? दिल्ली, कलकत्ता, पुणे, बॉम्बे. उत्तर आहे बॉम्बे. काय नाव आहे परमहंस मंडळी? दादोबा पांडुरंग तरखडकर, दयाराम मंछीराम यांनी या संघटनेचं स्थापना केली होती. खरं तर ही गुप्त संघटना होती आणि नंतर याचं कार्य 1860च्या दरम्यान थांबून गेलं. पुढं ब्राह्मो समाज कराराचे लेखक टिंबटिंब होते. त्यांनी कलकत्ता शहराच्या पलीकडे ब्राह्मो समाजाचे निश्चित स्वरूप दिले व लोकप्रिय केले. प्रश्न असा विचारू शकतात, असं कोणतं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ब्राह्मो समाजामध्ये कार्य केलं आणि ब्राह्मो समाजाचा विस्तार कोलकात्याच्या बाहेर म्हणजे भारताच्या इतर ठिकाणी केला? उत्तर आहे केशवचंद्र सेन. मित्रांनो, या संबंधीचा डिटेल आपल्याला आमचा ब्राह्मो समाज हा टॉपिक मी कव्हर केलाय, यूट्यूब चॅनलला मिळून जाईल. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर ब्राह्मो समाज याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे. केशवचंद्र सेन. बघा, राजाराम मोहन राय यांनी जे ब्राह्मो समाज स्थापन केला होता 1828 ते 1833 पर्यंत त्यांचा कालखंड आहे. या दरम्यान त्यांनी फक्त बंगाल प्रांतापुरतंच कार्य केलं होतं. परंतु केशवचंद्र सेन यांनी बॉम्बे, मद्रास, उत्तर प्रदेश असं इत्यादी ठिकाणी ब्राह्मो समाजाची विचारधाराचा विस्तार केला. यामुळं दक्षिण भारतामध्ये वेद समाजाची स्थापना, महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? 1927ला सुरू केली. परंतु 1900 बघा लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्त्वाचा, त्यांनी विचार मांडले. 1928ला महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणचं अंबाबाई मंदिर सत्याग्रह, 1929ला पुण्यातील पर्वती मंदिर सत्याग्रह आणि 1930ला नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह असा क्रम आहे. ठीक आहे. आणि हे सत्याग्रह 1934 पर्यंत चालू होता नाशिकचा. 31, 19 आणि 23 हे पर्याय नाही आहेत, कारण का लक्षात ठेवा आपल्यासमोर 1931 दरम्यान बाबासाहेब हे राऊंड टेबल कॉन्फरन्स त्यांचं योगदान आहे. पुढचा प्रश्न, 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली होती किंवा नेतृत्व केलं होतं? बहिष्कृत हितकर्णी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न आपल्याला परत मॉडिफाय करून विचारतो. बहिष्कृत हितकर्णी सभेचं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे घोषवाक्य होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 1924ला स्पेसिफिक लक्षात ठेवा, इथं आपल्याला प्रश्न विचारू शकतात. 20 जुलै 1924ला मुंबई या ठिकाणी, कुठं? मुंबईमध्ये 20 जुलैला मुंबई 1924ला मुंबई या ठिकाणी त्यांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली होती. यानंतर पुढचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर यांनी हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी केव्हा निवड करण्यात आली? तर 1937ला. हा कालखंड नाही आहे, कारण का ह्या कालखंडामध्ये एकतर यावेळेस शिक्षा झाली होती, यावेळेस लंडनमध्ये होते आणि यावेळेस नजरकैदेमध्ये होते, म्हणून ऑप्शन 1937. यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी टिंबटिंबमध्ये आर्य समाज स्थापन केला. प्रश्न रिपीट झालाय. 1875 तारीख होती 10 एप्रिल, ठिकाण होतं मुंबई, हेडक्वार्टर पण मुंबई. नंतर हेडक्वार्टर लाहोरला स्थलांतर. संबंधित व्यक्ती आपल्याला परीक्षेला विचारू शकतात. त्याचप्रमाणे आर्य समाजाच्या माध्यमातून जो नारा दिला गेला स्वामी दयानंद सरस्वती यांनी, वेदाकडे परत चला, बॅक टू वेदाज. आणखीन एक महत्त्वाचं, हिंदू धर्मामध्ये त्यांच्यामुळे शुद्धीकरण चळवळ आली होती. ज्यांनी आपली विचारधारा किंवा आपला धर्म परत त्याग केला होता आणि परधर्म स्वीकारला होता, त्यांना स्वधर्मामध्ये घेण्यासाठी त्यांनी शुद्धीकरण चळवळ पण सुरू केली होती. पुढचं, जून 1857 मध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधामध्ये सशस्त्र फौज कुठं गोळा केली? तर उत्तर आहे बागरवाडी, भोर तालुका. लक्षात ठेवा, भोर जवळचं हे ठिकाण, पुण्याजवळचं ठिकाण. या ठिकाणी रंगो बापूजी गुप्ते यांचं कार्य सातारा.
यानंतर पुढं खालीलपैकी कोण दिव्यांग बालक व महिलांसाठी शारदा सदनची स्थापना केली? पंडिता रमाबाई, 1889. ठिकाण आपल्याला हे परीक्षेला विचारू शकतात की कधी स्थापना केली? 11 मार्च 1889ला. शारदा सदनचं कार्य महिलांसंबंधीचं महत्त्वाचं होतं. पुढं पुरुषांना राष्ट्रीय मिशनरी म्हणून भारताच्या सेवेत स्वतःला वाहून घेण्यासाठी म्हणजे राष्ट्र निर्मितीमध्ये त्यांचं योगदान घेण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी खालीलपैकी कुण भारत सेवक समाज, ज्याला इंग्लिशमध्ये सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणतात, पर्यायत आपल्यासमोर कोणी स्थापन केली? बाळ गंगाधर टिळक. मित्रांनो मला थोडा क्ल्यू देतो, ही 1905 ची संघटना आहे. 12 जून 1905 ला पुणे या ठिकाणी स्थापन झाली होती. पुणे या ठिकाणी, त्यामुळे थोडा क्ल्यू मिळेल. बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा ज्योतिबा फुले. तर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी पुणे या ठिकाणी संघटनेची स्थापना केली होती. यानंतर पुढचं खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मराठीतील आधुनिक साहित्याचे प्रणेते बाबूराव रामजी बागुल यांचा जन्म नाशिकमध्ये 1930 ला झाला. पंडित विष्णू दिगंबर पुलुस्कर यांनी 1901 मध्ये गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. दोन्ही पर्याय बरोबर आहेत. बघा, बाबूराव बागुल आणि पुलुस्कर, पंडित विष्णू दिगंबर पुलुस्कर, गंधर्व महाविद्यालय. पुढचा प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे झाली? 1867 मुंबई या ठिकाणी. याच्यानंतर पुढचा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? रामकृष्ण परमहंस यांचे निकट शिष्य स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये केली. पहिलं वाक्य बरोबर. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू, ज्याला BHU म्हणतात, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची काय केली? पायभरणी केली. दोन्ही पर्याय आपल्या समोर आहेत, दोन्ही पर्याय बरोबर आहेत. काय? दोन्ही पर्याय बरोबर आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा काढली? वर्ष आहे 1948 मध्ये. ठिकाण विचारले, पुणे येथील भिडेंच्या वाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली शाळा काढली. पॉलिटेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ही लंडनमध्ये स्थापन झालेली संघटना होती. पाली साहित्याच्या प्रचारासाठी ही एक स्थापन झालेली संघटना होती. याच्या संबंधीचं व्यक्ती बघा, लक्षात ठेवा. 1881 ला ही संघटना स्थापन झाली होती. कधी? 1881 ला. काय होतं? पाली साहित्याचा प्रसार करणे, विस्तार करणे. थॉमस विल्यम रे डेव्हिड नावाच्या व्यक्तीने ही संघटना स्थापन केली होती. अशीच संघटना भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाची पण स्थापना झाली होती. ठीक आहे, ती पण 1784 दरम्यानची संघटना होती. कलकत्ता, विल्यम जोन्स यांनी स्थापन केली होती. ही थॉमस विल्यम रे डेव्हिड यांनी पॉलिटेक्स्ट सोसायटीची स्थापना केली होती साहित्याच्या प्रचारासाठी. मित्रांनो, हे PYQचं सिरीज कंटिन्यू चालू राहणारच आहे. बघा, आता आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे. आमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नावाचं ॲप्लिकेशन आलेलं आहे. त्याचप्रमाणे IMP टॉपिक पण आम्ही घेतोय. आपण आमच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, इथून पुढं एक्झाम जशी जशी जवळ तसं एक नवीन आपण उपक्रम लागवतोय. अप्लाइड लेवलचे MCQ घेणार आहेत. ठीक आहे, यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया पुन्हा. धन्यवाद. असेच छोटे छोटे PYQ आणि IMP टॉपिक. धन्यवाद.